जय जिजाऊ. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण जर जमिनीत जे बीज लावतो पेरतो ते जर शुद्ध असेल तर ते रोप देखील चांगलं उगवते, वाढही चांगली होते आणि त्याला जी फळं लागतात ती गोड सुमधुर असतात. त्याच पद्धतीने आपण आपल्या मुलांवर जर आईवडिलांनी चांगले संस्कार केले तर एक चांगली संस्कारक्षम पिढी तयार होईल. पण आज बरीच पालकं अशी ओरड करताना बघायला मिळतात की मुलं आमची ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, शाळेत जात नाहीत आणि मोठ्या प्रमाणात तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, पत्ते, गांजा या व्यसनांच्या आहारी जात आहेत. आता तर मोबाईल हे नवीन आपल्या मुलांना लागलेलं व्यसन आहे. यावर मी उद्या वेगळा व्हिडिओ करणार आहे. तर पालकांनी अगोदर स्वतः आपलं आचरण शुद्ध आणि चांगलं ठेवलं पाहिजे. त्याचे संस्कार आपोआप आपल्या मुलांवर होत असतात. आज सायंकाळच्या वेळेमध्ये जर बघितलं तर मुले रात्री 10-11 वाजेपर्यंत बाहेर फिरतात, पानटपरीवर, दुकानात, मंदिराच्या ओट्यावर बसतात. मुले आपले काय करत आहेत, मुलांसोबतचे मित्र कोण आहेत, मुले काही व्यसन करत आहेत का, हे पालकांनी बघितलं पाहिजे. आणि कारण नसते वेळेस असं बाहेर त्यांना थांबवायचं टाळलं पाहिजे. ज्या पद्धतीने आई वडील आपल्या मुलींची काळजी घेतात की साधारणतः 6-7च्या नंतर असं बाहेर जाणं टाळतात, जाऊ देत नाहीत, त्याच पद्धतीनं आज मुलांवर देखील लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीनं आपले आई वडील आपल्या मुलांवर लक्ष ठेवतील निश्चितच त्यावेळेस मुलं असे वाईट मार्गावर जाणार नाहीत. आणि त्यासाठी स्वतः पालकांनी आपलं स्वतःच शुद्ध आचरण ठेवलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपण आपल्या मुलांवर देखील चांगले संस्कार केले पाहिजे.